नमस्कार. आज 18 नोव्हेंबर 2024 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. फ्रंट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाईज आहे, स्किप करू शकतो. नेक्स्ट पेजवरती रिझर्व्ह बँकेला धमकी, लष्कर ए तोयबाच्या नावाने ग्राहक क्रमांकांवरती फोन, स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट, सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी, पण 20 तारखेला सर्वांना मतदान करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. लोकसत्ता फ्रंट पेज म्हणजे नेक्स्ट फ्रंट पेजवरती BJPने ॲडव्हर्टाईज दिलेली आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर देश विदेश पेजवरती पहा, दहशतवाद चाचेगिरी मोठी आव्हाने, पंतप्रधान मोदींची नायजेरियाच्या अध्यक्षांची चर्चा, विविध करार होणार. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियामधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान, द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर, परत एकदा ऐका, द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्यानंतर केवळ मोदींनाच हा सन्मान देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींचा हा 17वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. ओके, प्लीज लक्षात ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याच्यापूर्वी 16 आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेत, प्लस एक 17वा, अशा पद्धतीने हा सन्मान असेल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज, दिल्ली प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज सुनावणी, उपाययोजनांच्या अंमलबजावणी संबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका, व ही याचिका आर्टिकल 21 अंतर्गत घेण्यात येणार आहे. ओके, पाहूयात आता सुप्रीम कोर्ट या याचिकेबद्दल काय निर्णय देईल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. येथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाही आहे. त्याच्यानंतर प्रचार तोफा आज थंडावणार, 288 मतदारसंघात बुधवारी मतदान, शनिवारी मतमोजणी, निवडणूक आयोगाची छुप्या प्रचारावर नजर. आता पहा, आज रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या की त्याच्यानंतर खरा खेळ चालू होतो आपल्या लोकशाहीमधील. मग त्यावरती अगदीच छुप्या प्रचारावर नजरा वगैरे असणार आहेत. त्याच्यानंतर 550 कोटीपेक्षा जास्त रुपये निवडणूक आयोगाने या दरम्यानच्या काळात, आचारसंहितेच्या काळात पकडलेले आहेत. पण खरी मजा आता आज रात्रीपासून चालू होईल हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण अगदीच तसं होऊ नये ही एक आपली अपेक्षा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज, विदर्भातील सभा तडकाफडकी रद्द करून शहा दिल्लीत, व अगदीच मणिपूर परत एकदा जळत आहे. त्याबद्दल एक आर्टिकल आलेला आहे, तो आपण नक्कीच चर्चेला घेणार आहोत. तत्पूर्वी वेळी आशा ही ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांची ही कविता आहे, तर सर्वांनी अगदीच वाचून घेऊ शकता. तरी पण मी वाचण्याचा थोडासा प्रयत्न करतोय. 20 तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गळा करतो आहे. गेली 4 दशकं राजकारण जवळून पाहणाऱ्या पण आजच्या इतकी हतबुद्धता कधीही न आलेल्या मनाला समजावतो आहे. शकल करून टाकलेल्या राजकारणाला भांबावलो आहे आणि त्यात रयतेची खांडोळी होण्याची शक्यतांनी हादरलो आहे. राजकारणाचं जे झालंय केलंय गेलंय त्याला त्यांच्या इतकेच जनता म्हणूनही आपणही जबाबदार आहोत याची खूप खंत आहे. आणि सार्वजनिक अधमतेची जी पातळी आपण सगळ्यांनी मिळून गाठू दिली आहे त्याचं अतीव दुःख आहे. आपली सामूहिक असहाय्यता पाहून होणारी तडफड आहे. नेत्यांच्या वक्तव्यांची निचतम पातळी बघून वाटणारं आश्चर्य आहे. आणि वक्तव्य आधी भिजल्या चाटत पाचवणाऱ्या आणि मग उलटी काढून ती पसरवणाऱ्या आपल्या सगळ्यांची वाटणारी कीव 20 तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे. माझा डेटा चोरी करून, माझी परवानगी न घेता AIचा वापर करून, चक्क माझं नाव घेत मला रेकॉर्डेड कॉल करून माझं मत मागणाऱ्या व्यवस्थेबद्दल संताप आहे. आणि मतदार म्हणून असलेलं स्वातंत्र्य गहाण टाकून एखाद्या व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आमची चीड पण आहे. निकाल कसे लागतील याचं कौतूहल आहे, पण दिलेला कौल किती दिवस दिला होता तिथेच राहील याचा संभ्रमही आहे. 40तले बहुतेक वर्ष मतदान केंद्राकडे पावलं असुपूक वळत होती याचा आनंद आहे, पण आता त्यांना फरफटत न्यावं लागताना आक्रोश काळजाला रक्तबंबाळ करतो आहे. पण चला, मलमपट्टी करायला हवी, बोटाला शाही दाखवायला हवी, वेळी अशा शहाणी करायला हवी. 20 तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे. ज्येष्ठ अभिनेते अतुल कुलकर्णी यांची ही कविता अगदी मनाला स्पर्श करणारी आहे. पहा, व अगदी सध्याची जी परिस्थिती आहे लोकशाहीबद्दलची ती आपल्यासमोर दाखवणारी पण आहे. आता अतुल कुलकर्णी यांनी पहा, माझा डेटा चोरी करून माझी परवानगी न घेता याबद्दल थोडंसं त्यांनी भाष्य केलं. आता यालाच मी थोडंसं पुढे घेऊन जाण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न करतोय. व अगदीच आता हा मला डायरेक्टली आलेला मेसेज आहे. ओके, तर पहा, हा मेसेज तुम्ही वाचून घ्या. आता अगदीच एखाद्या विद्यार्थ्याला राग आला असेल तर सॉरी, आपण काही त्याबद्दल करू शकत नाही. पण हे आपलं राईट टू प्रायव्हसीचं हनन आहे. राईट टू प्रायव्हसी अंडर आर्टिकल 21. ओके, हा मेसेज प्राप्त झाल्यानंतर पहा, मी थोडंसं विचारात गेलं की माझा नंबर कसा मिळू शकेल. कारण पहा, आता अगदीच रिजनल एखाद्या एरियामध्ये वगैरे जर राहत असेल तर ठीक आहे, पण मी 18+ आहे ही पण शाश्वती नसेल. ओके, मग एक तर त्यांना काय करावं लागेल काम, तर आपलं
जिओ कंपनी, आता माझ्याकडे जिओ कंपनीचा आहे त्यामुळे त्यांना जिओसोबत टाईप करावं लागेल की या व्यक्तींचे तुम्ही मला हे द्या. मग इथं पण काय आहे पहा, जिओ कंपनीने जर माझा डाटा विक्री केला असेल तर इथं पण काय आहे, माझं राईट टू प्रायव्हसी इथं हनन झालेलं आहे, बरोबर. पण माझ्याकडे दोन्ही सिम कार्ड आहेत पहा, हे दोन्ही जिओचेच आहेत. मग माझ्या फक्त एकाच सिम कार्डवरती मेसेज आलेला आहे व एकाचवरती नाही. मग ज्यावेळेस मी इलेक्शनचं व्होटिंग कार्ड ज्यावेळेस बनवत होतो पहा, म्हणजे अपडेट केलेलं आहे, त्यावेळेस काय झालं तर मी त्यांना नंबर दिलेला होता, मग त्या नंबरवरती हे प्राप्त झालेलं आहे. म्हणजे मला डायरेक्टली म्हणायचं काय आहे तर लिकेजेस कुठून होऊ शकतील. मग आता अगदीच इनडायरेक्टली आहे, हे डायरेक्टली आरोप करू शकत नाही कारण आपला जो तशा पद्धतीने रिसोर्सेस नाही की कुठून खरंच नंबर लीक झाला. पण इनडायरेक्टली आपण असं आरोप करू शकतो की पहा, आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जे वेबसाईटवरती डाटा वगैरे अपलोड केलेला आहे ना, तो डाटा बेसिकली जातो जे रिटर्निंग ऑफिसर असतात डीएमकडे वगैरे. मग तिथून ना जे अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर्स जे ग्राउंड लेवलवरती काम करतात त्यांच्याकडे ह्या डाटाची प्रिंट वगैरे डायरेक्टली मिळते. ओके, व त्या डाटाच्या प्रिंटवरती अगदी आता डिजिटल स्वरूप आलेलं आहे पहा, व त्यावरती मोबाईल नंबर पण दिलेले आहेत. आता हे सर्व जी इन्फॉर्मेशन आहे ती मी अगदीच मिळवलेली आहे, त्या निमित्ताने सांगतोय मी. किंवा तुम्ही पण अंगणवाडी सेविकांना वगैरे जाऊन विचारू शकता. तर त्यांना एक ॲप्लिकेशन येतं मोबाईलवरती, त्यांच्या ते ॲप्लिकेशन देण्यात आलेलं आहे व त्यांच्याच ॲप्लिकेशनमध्ये ते संपूर्ण डाटा वगैरे तिथं ऑलरेडी देण्यात आलेला आहे की बुवा हा व्यक्ती आहे, त्याचा मोबाईल नंबर वगैरे तिथं डायरेक्टली डिटेलमध्ये आहे. मग पहा, हे जर तशा पद्धतीने जर मिळालेलं असेल, आता अंगणवाडी सेविकांना वगैरे जर मिळालं, मगच कदाचित हे आपण पहा फक्त एकाच उमेदवारांचा मला मेसेज आलेला आहे, दुसऱ्या उमेदवाराचा मेसेज आला नाही. हे पण एक थोडंसं महत्त्वाचं कुतूहल इथं आहे. मग यावरून आपल्याला बेसिकली काय दिसत आहे तर अगदीच जर अंगणवाडी सेविका किंवा तशा पद्धतीने जर गव्हर्नमेंट एजन्सीमधून जर हा डाटा लीक झालेला असेल तर हे अगदी चुकीचं आहे. कारण इथे काय होतं पहा, इंदिरा गांधी यांच्या केसमध्ये पण तेच झालं होतं. आता तुम्ही जर जजमेंट वाचणार नाही तुम्ही, पण तरी आहे का तर अगदीच पहा, एकच मिनिट दा, होम पेज, हां, तर पहा इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण. ओके, 7 नोव्हेंबर 1975चं हे जजमेंट आहे. व तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्या देशामध्ये इमर्जन्सी 1975मध्ये लागण्याचं नेमकं कारण तेच होतं. ओके, इंदिरा नेहरू गांधी यांच्या विरोधात अलाहाबाद हायकोर्टाचा एक जजमेंट आलेलं होतं व त्या जजमेंटनी इंदिरा गांधी यांचं जे इलेक्शन होतं ना त्याला त्यांनी रद्द केलेलं होतं. का तर त्यांनी गव्हर्नमेंट एजन्सीचा तिथं वापर केलेला होता. ओके, मग त्याला त्यांनी रद्द केलं होतं. पण 1975ला सुप्रीम कोर्टाचा तशा पद्धतीने निर्णय आला व त्याच्यानंतर पहा 1977पर्यंत त्यांनी इमर्जन्सी वगैरे कंटिन्यू ठेवली होती. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाचा जो निर्णय होता ना त्या निर्णयानुसार त्यांना फक्त काही कारणांसाठी फक्त तिथं स्टे देण्यात आलं होतं, परिपूर्ण तिथं ब्लँकेट स्टे देण्यात आलेलं नव्हतं. ओके, त्यानिमित्ताने इंदिरा गांधी यांनी देशभरामध्ये इमर्जन्सी लावली असं तुम्ही तिथं डायरेक्टली म्हणू शकता. ओके, ते एक कारण होतं. त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचा पण इश्यू झालेला होता, पण तो थोडाफार कमीच होता. ओके, त्याच्यानंतर पहा आता ह्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने खूप काही बोललेलं आहे. आता अगदीच तुम्ही जर हे जजमेंट वाचलात तर 696 पॉईंटमध्ये हे जजमेंट देण्यात आलेलं होतं. ओके, खूप मोठं जजमेंट आहे व याचमध्ये आर्टिकल 329A याला पण त्यांनी व्हॉइड डिक्लेअर केलेलं होतं सुप्रीम कोर्टाने. ओके, मग आता या बेसिसवर जर आपण अगदीच याचिका जर दाखल केली ना तर होऊ शकतं. पहा तसं काही नाही आहे यामध्ये, पण आपण आता UPSCचे स्टुडंट, यासोबतच तुम्हाला अगदीच लॉची पण थोडीफार माहिती झालेलीच आहे कारण तुम्ही पॉलिटी पण शिकलेलीच आहात. ओके, या नात्याने जर तुम्ही आर्टिकल 21 पुट्टास्वामी जजमेंट याच्या आधारे, यासोबतच जे आपलं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे 1951 याच्या अनुषंगाने जर आपण गेलो, पण आपल्याजवळ पुरावे नाही आहेत तशा पद्धतीने, तर अगदीच पहा इलेक्शनमध्ये हे अगदी चुकीचं आहे असा वापर वगैरे करणं, हे गैरवापर आहे. म्हणजे पहा अशा पद्धतीने जर आपले जर सर्वांचे जर नंबर लीक सर्व जर होत असतील व उद्या चालून मला जर कुणाचा वगैरे धमकी भरा तशा पद्धतीने जर कॉल आला तर तो अगदी माझ्या पर्सनल लाईफचा धोका आहे ना. ओके, त्यामुळे अगदीच जो फंडामेंटल राईट आहे इथं डायरेक्टली आपल्या फंडामेंटल राईटचं हनन होत आहे. पहा आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला जरी आपला डाटा वगैरे शेअर केलेला होता तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपलं डेटा वगैरे विक्री करू शकत नाही. यासोबतच पहा अगदीच जे जिओ कंपन्या वगैरे आहेत जिथं आपण आपला डाटा वगैरे दिलेला आहे त्यांना पण अशा पद्धतीने विक्री करता येतच नाही बेसिकली. ओके, म्हणजे आता अगदीच 2च चान्सेस असतात आपल्याकडे की डाटा विक्री होण्याचे. ओके, ते मग इथंच आहेत. ओके, आय होप तुम्हाला सर्व पॉईंट वगैरे समजत असतील. त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची कविता मला वाचावीशी वाटली व इथं पण तेच देण्यात आलं आहे की पहा माझा डाटा चोरी करण्यात आलेला आहे. त्यानंतर तुम्ही कालचा लोकमत जर वाचलेला असेल तर त्यामध्ये पण हीच न्यूज दिलेली होती. जालनामधील काही व्यक्ती आहेत पहा त्यांना कॉल कुठून आलेला आहे, पुणेमधून आलेला आहे. ओके, आता पुण्याचा कॉल त्यांना कसा आला, मग आता इथं पण राईट टू प्रायव्हसीचा हनन आहे त्यांच्या. व अगदीच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने यावरती काय बंधनं वगैरे घालणं खूप गरजेचं आहे. पहा अशा पद्धतीने एखाद्याला स्पॅमिंग वगैरे करून परेशान करणं हे अगदी चुकीचं आहे. ओके, आता आपण सुप्रीम कोर्टामध्ये वगैरे जाऊ शकत नाही किंवा आपल्याकडे तशा पद्धतीने पुरावे किंवा रिसोर्सेस नाही आहेत. पहा ओके, पण बेसिकली जे काही इथं झालेलं आहे ते अगदी आपल्या राईट टू प्रायव्हसीचं इथं हनन आहे असं तुम्ही डायरेक्टली इथं म्हणू शकता. ओके, फक्त आपल्याला एका
पार्टीला वगैरे तशा पद्धतीने हे करायचं नाही आहे, पण जे काही होत आहे ना ते चुकीचं आहे हे थोडंसं सांगण्याबद्दल मी हे तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. बाकी अगदीच तुमचे जे पॉलिटिकल जे विचार असतील तुम्ही त्याचा नक्कीच तिथे हे करू शकता. म्हणजे तुम्हाला पण आर्टिकल 19 आहे ज्याचा तुम्ही वापर करून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला पण आहेच. ओके, त्यानंतर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. परत राजकीय बातम्या आहेत, स्किप करूयात. त्यानंतर आंतरभारतीचे बहुभाषिक स्वप्न, संविधानातील 351 कलम जे आहे ते हिंदीला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे सुचवतो. पण पहा, भारतीय संविधानामधील आर्टिकल 351 जे आहे ना त्यामधील उपकलम हे काय सांगतं, हिंदीला तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन करा असं सांगितलेलं गेलं आहे. पण प्रॉब्लेम काय झाला, ज्यावेळेस तमिळ भाषिक किंवा साऊथ इंडियन जे स्टेट्स आहेत ना त्यांनी त्याला विरोध केला. मग त्यालाच अनुसरून पुन्हा पहा 2004 मध्ये काय केलेलं आहे, पहिल्यांदा तमिळ भाषेलाच त्यांनी काय दिलं, क्लासिकल लँग्वेजचा टॅग देऊन ठेवलेला होता. व सर्वांना माहिती आहे याच कारणानिमित्त 1967 मध्ये काँग्रेसला तिथं पिछाडीवर जावं लागलं होतं व तेव्हापासून काँग्रेस मग पिछाडीवरच पडले का, तर हिंदी भाषिक. ओके, साऊथ इंडियामध्ये हे खूप चालतं पहा राजकारणामध्ये की हिंदी भाषेला तिथं खूप विरोध आहे. मग त्यासाठी पहा आर्टिकल 351 नुसार त्यांना तिथं स्वतंत्र अगदी देण्यात आलेलं आहे व त्यांची ही जी लँग्वेज आहे स्टेट लँग्वेज तमिळ. ओके, तमिळ आणि इंग्लिश या दोन भाषेमध्येच तिथं काय शिक्षण दिलं जातं साऊथ इंडियामध्ये. पण आता सध्याला जे नवीन राष्ट्रीय धोरण आलेलं आहे, शैक्षणिक धोरण तर त्यामध्ये पहा आता अगदीच इथं पण काय करण्यात आलेलं आहे, तुम्हाला 3 लँग्वेजेस शिकायचे आहेत त्यापैकी अगदीच तुम्ही स्वतःच्या चॉईसवरती शिकू शकता असं त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे पहा आता अगदीच परत एकदा जशाच्या तशीची स्थिती इथं आपल्याला दिसत येतं, हिंदीचं तिथे प्रमाण खूप कमी आहे असंच आपल्या इथं बेसिकली म्हणता येईल. ओके, फक्त लक्षात ठेवा आर्टिकल 351 हिंदीला जास्तीत जास्त चुकता माप देण्यात आलेला आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बाकी जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे. त्याच्यानंतर प्रतिभा राय यांच्याबद्दल ओडिया लेखिका प्रतिभा राय यांना यंदाच्या मुंबई लिट लाईव्ह या साहित्य सोहळ्यात कारकीर्द गौरव पुरस्कार मिळालेला आहे व याच्यापूर्वी त्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने देखील गौरव करण्यात आलेला होता. त्यामुळे हे थोडंसं लक्षात ठेवा, प्रतिभा रॉय या लेखिका. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात, फायदे आणि तोटे स्किप करूयात. त्याच्यानंतर येतं मणिपुरेंगी. मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक, सत्ताधारी, आमदार आदींची जळती घरे वाचविण्यासाठी वेळ लष्करावर येते, आपस्पा लावला जातो. ही मणिपुरातील 19 महिन्यानंतरची स्थिती आहे. थोडंसं डोळे उघडणारी ही दशा आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे व त्याच्यानंतरची न्यूज इथंच आहे पहा, एकच मिनिट. मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मणिपूरमधील परिस्थिती अधिक चिळगळली, 4 आमदारांच्या मालमत्ताही लक्ष करण्यात आलेल्या आहेत. या निमित्ताने पहा विदर्भातील सभा आटोपून लवकरात लवकर अमित शहा दिल्लीला रवाना झालेले आहेत व त्यांच्या ज्या आज सभा होणार होत्या त्या त्यांनी रद्द केलेल्या आहेत. त्याचं नेमकं कारण हेच आहे. मग आता या न्यूजला जी आहे आपण इंडियन एक्सप्रेसमध्ये पण कव्हर करणार आहोत. इंडियन एक्सप्रेसमध्ये एक्सप्लेन सिरीजमध्ये चांगल्या पद्धतीने देण्यात आलेला आहे पहा, एकच मिनिट द्या. इथे आहे आपस्पा इन इम्पाल व्हॅली. आता सध्याला आपस्पा कोणत्या ठिकाणावर लावण्यात आलेला आहे हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. 6 ठिकाणी आपस्पा काल लावण्यात आला. आता आपस्पा हे काय आहे, तर अगदीच आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट. ओके, हा आपस्पा आहे. व कधीचा कायदा आहे हा, तर बेसिकली हा कायदा पहा 1942 मध्ये इंग्रजांनी घेऊन आलेले होते. 1942 मध्ये काय झालं होतं आपल्या देशामध्ये, तर क्विट इंडिया मुवमेंट झाली होती. ओके, छोडो भारत, बरोबर. या चळवळीमध्ये अगदीच भारतीयांना त्यांनी दबवण्यासाठी हा कायदा घेऊन आलेले होते. मिलिटरी लॉ आहे बेसिकली हा. ओके, म्हणजे मिलिटरीना थोडीशी स्पेशल पॉवर देण्यात आली आर्मीला, त्यासाठी आहे हे. ओके, तर पहा 1942 मध्ये याला पहिल्यांदा ब्रिटिशांनी लावलेलं होतं. मग त्याला 1958 मध्ये ना जे भारत सरकार आहे त्यांनी ऑर्डिनन्स थ्रू हे कायदा पास करून घेण्यात आला. ऑर्डिनन्स कलम कितवा आहे, 1, 2, 3. ओके, म्हणजे एकदम सोपं कलम आहे आर्टिकल 1, 2, 3. ओके, 123 नुसार हे कलम येतं. म्हणजे याला तुम्ही काय म्हणू शकता, वटहुकूम. ओके, किंवा अध्यादेश यानुसार हा कायदा करण्यात आला होता 1958. आपस्पा ॲक्ट 1958, बरोबर. मग पहा तुम्हाला माहिती असेल नॉर्थ ईस्ट, जम्मू काश्मीर आणि पंजाब हे जे रिजन आहेत ना इथं जास्तीत जास्त वेळा आपस्पा लागण्यात आलेला आहे. व त्यापैकी जर तुम्ही पाहिलात नॉर्थ ईस्ट, नागालँड, आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश, तर इथे पहा 2012 पर्यंत, अगदी 1958 पासून ते 2012 पर्यंत इथं काय होता पहा, आपस्पा लावण्यात आलेलाच होता. ओके, म्हणजे खूप हा मोठा कालावधी आहे पहा आपस्पा लावण्याचा. मग एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये जर आपस्पा लावण्यात आला असेल तर अगदीच पहा त्याच्या विरोधात कोणीतरी उपोषण वगैरे केलंच असेल ना, मग अगदीच त्यालाच धरून
मणिपूरमधील ॲक्टिव्हिस्ट शर्मिला इमोर यांनी 2000 साली उपोषणाला त्या बसल्या व अगदीच 16 वर्ष त्यांचं लॉंग तिथं काय चाललेलं आहे पहा, उपोषण चाललं. ओके, 16 वर्ष एवढं जास्त कालावधी त्यांचं उपोषण तिथं चालू झालं. का तर अगदीच पहा, आपस्पा कायद्यामध्ये कशा पद्धतीने गैरवापर केला गेला हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर अगदीच आर्म्ड फोर्सेसला स्पेशल जी पॉवर मिळाली ना, त्यानुसार 1528 फेक एन्काउंटर करण्यात आले. ओके, फेक एन्काउंटर झाले व त्याची हे करण्यात येते का, पुन्हा चौकशी वगैरे होते का, तर बिलकुल होणार नाही. का तर 1958चा जो आस्पा कायदा आहे ना, त्यामध्ये तशा पद्धतीने तरतूदच आहेत की जे करा ते करू शकता तुम्ही. ओके, म्हणजे मिलिटरीला भरपूर पॉवर देण्यात आले आहे. विदाऊट अरेस्ट वॉरंट किंवा विदाऊट सर्च वॉरंट ते डायरेक्टली कोणाच्याही घरात शिरू शकतात, कोणालाही मारू शकतात तिथे. ओके, मग याच्याच विरोधात शर्मिला इमोर यांनी आंदोलन चालू केलं. 16 वर्ष त्यांचं उपोषण तिथं चाललेलं आहे. मग त्याच्यानंतर 2012मध्ये एक केस दाखल झाली सुप्रीम कोर्टामध्ये. ओके, मग हे तेव्हा सरकार कोणाचं होतं, तर अगदीच पहा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. मग त्यावेळेस अगदीच सुप्रीम कोर्टाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काय सांगितलं पहा, 2004 साली आम्ही न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. मग समिती नेमल्यानंतर समितीने काय दिलं पहा, अत्यंत अहितकारी हा कायदा आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. मग नंतर पहा, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वगैरे आपण काय केलेलं आहे, आफ्स्पा कायद्याचं जे वापर आहे ना, ते थोडं कमी केलेलं होतं आपण. त्यानंतर पहा, मागच्या वर्षी पण आपण आफ्स्पा कंटिन्यू ठेवलेला होता. ओके, म्हणजे अगदी डायरेक्टली आपण संपूर्ण आफ्स्पा काढून घेतला का, तर बिलकुल नाही, पण त्याला थोडं आपण कमी केलेलं होतं. पण लगेच आता काल अगदीच मुख्यमंत्र्यांचंच घर जाळण्यात आलं, पण मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आणि मुख्यमंत्री वगैरे त्यांच्या घरामध्ये नव्हते, त्यामुळे ते बचावले. अन्यथा पहा, जे सत्ताधारी आमदार वगैरे त्यांची घरे काल जाळण्यात आलेली होती. मग मणिपूरमधील स्थिती ही भयावह परत एकदा झाली. मग याच कारणांसाठी परत एकदा 6 पोलीस स्टेशनमध्ये तिथं काय आफ्स्पा लावण्यात आलेला आहे. मग आता आफ्स्पा लावल्यानंतर पहा, पोलिसांची जी पॉवर आहे ती कमी होईल व परत एकदा आर्म्ड फोर्सेसची तिथं पॉवर वाढेल. मग पॉवर वाढल्यानंतर पहा, त्यांच्याकडे अगदीच आता आर्म्ड फोर्सेस म्हटल्यानंतर पहा, ते डायरेक्ट डिसिजन घेतात. जसं पोलीस म्हटल्यानंतर थोडं सिव्हिलाइज्ड पद्धतीने असतं, परंतु आर्म फोर्सेस म्हटल्यानंतर त्यांच्याकडे डायरेक्टली शस्त्र देण्यात आलेले आहेत व जर मिळालं तर डायरेक्टली तिथं हत्या करू शकतात ते. ओके, तर त्या पद्धतीने हे थोडंसं एक इफेक्टिव्ह कानून आहे. मग आता अगदीच याला गैरवापर होत आहे जास्त पद्धतीने, यासाठी याला काय करण्यात आलेलं आहे, तुम्ही कमी करा असं सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने पण याचा वापर. किंवा अगदीच तुम्ही पहा, 2004 सालमध्ये तयार झालेली न्यायमूर्ती जीवन रेड्डी यांची समिती यांनी पण अत्यंत अहितकारी हा कायदा आहे असं त्यांनी ठपका ठेवला होता. पण तरी देखील पहा, आपण ड्रॅकोनियन जे लॉज आहेत ना, त्याचा वापर सर्रास करत आहोत. हे आपलं एक बेसिकली दुर्दैव सांगता येतं. आता आपल्याकडे IPC होती, IPCचा वापर आपण का कमी केला, तर अगदीच आपल्याला काय म्हणजे वसाहतवादी भूमिका आपल्याला कमी करायची होती, या नात्याने केला आपण. पण आता सध्याला जे आफ्स्पा करत आहोत त्याचं पण काय आहे, तेच आहे ना. त्यानंतर याच्या पलीकडे गेल्यानंतर पहा, आता मणिपूर किती दिवस झालं जळत आहे, 19 महिने तब्बल झाली. आणखीन जर 5 महिने जर जास्त त्यामध्ये जर एक्स्ट्रा झाली की डायरेक्टली 2 वर्ष होणार आहेत. पहा, मणिपूर जळत आहे. त्यानंतर अगदीच आता तुम्ही हीच जी सिच्युएशन आहे मणिपूरमधील, फक्त मणिपूरमध्ये सध्याला मुख्यमंत्री कोण आहेत, तर सत्ताधारी पक्षाचे आहेत, बरोबर. आता ह्याच्या विरोधातील जर स्थिती तिथं असती, म्हणजे अगदीच जर कर्नाटक पद्धतीने जर एखादी वेळेस काँग्रेसचं वगैरे सत्ता तिथं जर असती तर काय झालं असतं पहा, तर अगदी पहिल्याच दिवशी तिथं पहा पहिल्याच दिवशी तिथं काय करण्यात येत असतं, तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा तिथं राजीनामा घेतला गेला असता व राष्ट्रपती राजवट तिथं नक्की लागली असती. पण तिथे डबल इंजिन सरकार आहे, त्यामुळे आपल्याला काही म्हणता येत नाही. आता अगदीच प्रश्नचिन्ह आहेत पहा, कारण तुम्ही डायरेक्टली असं सांगू शकत नाही की तिथं काहीतरी कारण वगैरे, कारण पहा 19 महिने झालं मणिपूर जळत आहे, याबद्दल आता तुम्हाला पण तिथं मान्य करावंच लागेल. व नग्न धिंडवडे काढण्यात आली महिलांची, हे अगदी म्हणजे खूपच चुकीचं आहे. याला कुठेही जस्टिफिकेशन देता येणारच नाही आहे पहा. ओके, म्हणजे अगदी काही विद्यार्थ्यांना राग वगैरे येऊ शकतो, कारण अगदी पॉलिटिकल विचार वगैरे थोडेसे आपले म्हणजे कमी जास्ती असू शकतात. पण पहा, आपल्याला याबद्दल कुठेही जस्टिफिकेशन देता येणारच नाही आहे. आता मणिपूरमध्ये आफ्स्पा लावला. ओके, आता तुम्हाला वाटतं का आफ्स्पा लावल्यानंतर येथील परिस्थिती म्हणजे नियंत्रणात वगैरे येईल, तर बिलकुल नाही. पहा, इथं नियंत्रणात येण्याऐवजी परिस्थिती अद्याप आणखीन जास्त चिघळेल, याबद्दल आपल्याला शाश्वता सांगता येते. असं मी का म्हणत आहे पहा, तर अगदीच वैचारिक जर मतभेद असतील ना आपल्यामध्ये, तर आपण समोरासमोर बसूनच तिथं कारवाई करणं खूप गरजेचं असतं. पहा, विचारांनीच आपल्याला मारता येईल, तिथं डायरेक्टली आपण तिथं शस्त्र वगैरे उचलता येणार नाहीत. ओके, जर एखाद्याने शस्त्र उचललं तर लगेच त्याच्यानंतर दुसरा पण व्यक्ती वगैरे तिथं शस्त्र उचलायला तयार होईलच. ओके, मग हे तर आपल्याला रद्द करायचं आहे. 19 महिने झाला आपण तेच करत आहोत ना. ओके, डायरेक्टली आपण तिथं कानून वगैरे लावून म्हणजे त्यांना सप्रेस करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण सप्रेस होऊ शकत नाहीत. पहा, विचारांची लढाई विचारांनीच लढावी लागते आपल्याला कुठेतरी. मग त्यासाठी केंद्र सरकारने काय करायला पाहिजे, एक कॉन्फरन्स घेऊन, म्हणजे जे मणिपूरमधील
कुकी आणि मैती जे समाज आहेत ना त्यांना एकत्र येऊन घेऊन बसून बोलणं खूप गरजेचं आहे. त्यांचे जे लीडर्स आहेत ना त्यांना एकत्र बोलून आपल्याला काम करणं गरजेचं आहे, पण सध्याला ते होताना दिसत नाही आहे. आता अगदीच इथं देण्यात आलेलं आहे की परवा दिवशी त्यांची मीटिंग वगैरे होणार होती, पण ती मीटिंग झाली नाही. आता अगदी हे चुकीचं आहे. पहा, डायरेक्टली अशा पद्धतीने आपण थोडंसं त्याला पण वेटेज देणं खूप गरजेचं आहे. जसं रशिया आणि युक्रेनच्या युद्धाबद्दल आपण करत आहोत ना, आपले जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत ते जात आहेत ना रशियाला वगैरे, मग मणिपूरला पण तशा पद्धतीने खूप गरजेचं आहे की आपण तिथं न्याय मिळवून देणं खूप ओके. त्याच्यासोबतच पहा आर्टिकल 21 तिथं पण हनन कशा पद्धतीने होत आहे त्याबद्दल आपण बोलूयात. आता पहा, इंटरनेट आज जर आपल्याजवळ इंटरनेट असेल तर तुम्ही पण अगदी जे शिक्षण आहे त्याचे सोर्सेस वगैरे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत आहात, बरोबर. म्हणजे अगदी जगाला पाहण्यासाठीची जी विंडो आहे ती आपल्याला कोण देत आहे मिळून, तर अगदी इंटरनेटमुळे होत आहे. इंटरनेटचा ॲक्सेस आपल्याला मस्ट आहे आज घडीला, बरोबर. मग हे कशात येतं तर आर्टिकल 21 अंतर्गत येतं, लिव्ह विथ डिग्निटी, बरोबर आहे. मग अगदीच मणिपूरमध्ये परत एकदा त्यांनी काय केलेलं आहे, इंटरनेट वगैरे बंदी तिथं आणली. पण आता हे किती दिवस करायचं, याच्या पुढे पण जा ना तुम्ही. ओके, आय होप तुम्हाला समजत असतील पॉईंट, की पहा दरवेळेस तुम्ही फक्त आसपा लावत आहात किंवा पोलिसांना तशा पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी सांगत आहात, पण हे किती दिवस चालणार आहे. कधीतरी पहा तुम्हाला तिथं काय करावं लागेल, तिथं वैचारिक मतभेद आहेत ना, वैचारिक तिथं लढाई लढणं खूप गरजेचं आहे, पण सध्याला त्याबद्दल कुणी बोलतच नाही आहे. आता पहा, आज महाराष्ट्रामध्ये लाडली बहीण योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, याबद्दल चर्चा केली जाते, पण ज्यावेळेस नग्न धिंडवले तिथं काढले जातात त्यावेळेस मग का बोलू शकत नाही. आता इथं खूप म्हणजे टीकास्त्र करण्यात आलेलं आहे, फक्त मला डायरेक्टली लक्षात आलं त्यानिमित्ताने मी बोलतोय. ओके, फक्त याबद्दल आता एक सोल्युशन काय असेल असं जर तुम्ही विचारत असाल तर अगदी पहा, जे कुकी आणि मैती हे जे दोन समाज आहेत यांना एकत्र बसवूनच आपण त्याचं काय करणं गरजेचं आहे. वैचारिक जी लढाई आहे त्यांना संपवणं खूप गरजेचं आहे. पहा, अन्यथा अगदीच इथं इंट्रोडक्शन पण कशा पद्धतीने केलं आहे तुम्ही पाहून घेऊ शकता. एखाद्या समुदायाला अघोषित राष्ट्रद्रोही ठरवून त्यावर बहुमतवादाचे राजकारण बेतले की काय होते याचा साक्षात्कार भाजपच असेल नसेल, पण डोळे उघडे असलेल्या देशवासियांस मणिपुरातील घटनातून तो निश्चित होईल. ओके, आपल्याला डायरेक्टली ते समजत आहे की मणिपूरमध्ये का किंवा कशा पद्धतीने हे घटना घडत आहेत, व अगदी ही जी घटना घडत आहे ना ती अगदी चुकीची आहे असंच माझं तिथं बेसिकली स्पष्टीकरण असेल. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. शेवटच्या आठवड्यातील प्रचारांनी लाभ कोणाला, मी स्किप करत आहे. त्याच्यानंतर परदेशी गुंतवणूक स्किप करा. ओके, ही इथून शेअर मार्केटबद्दलच्या न्यूज आहे, स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, निवडक देशाच्या पंक्तीत भारत ऐतिहासिक क्षण असल्याचे संरक्षण मंत्र्याचे प्रतिपादन. आता पहा, हायपरसॉनिक जे मिसाईल आहेत ना ते बॅलिस्टिक मिसाईलपेक्षा काय महत्त्वाचे आहेत, तर पहा बॅलिस्टिक मिसाईल आपल्याकडे आहेत ऑलरेडी. आता आपण हायपरसॉनिक मिसाईल पण हे केलेलं आहे, तयार केलेले आहेत, व ही अगदी आपल्यासाठी ऐतिहासिक न्यूज आहे. पहा, कारण हायपरसॉनिक मिसाईल जी आहे ना ती अगदी फास्ट स्पीडने आहे, 5 पट फास्ट स्पीडने आहे. म्हणजे आपण म्हणतो ना स्पीड ऑफ लाईट. ओके, पहिल्यांदा लाईट येते त्याच्यानंतर आवाज येतो, बरोबर. मग अगदी त्याच धर्तीवर पहा, आता हायपरसॉनिक जी मिसाईल आहे ना ती पण तसंच आहे, आवाजाच्या 5 पट वेगाने ती पळते. ओके, म्हणजे आवाज पुन्हा येईल पण 5 पटीने ती पहिल्यांदा तिथे जाते. म्हणजे आता पहा, हा आपला प्यारा भारत व इथे पाकिस्तान आहे. जर आपण हायपरसॉनिक मिसाईल जर पाकिस्तानवर दागली ना, पहिल्यांदा मिसाईल जाऊन तिथे हे होईल, म्हणजे तिथे जाऊन फुटेल, मग त्याच्यानंतर त्यांना आवाज जाईल की बाबा मिसाईल येत आहे म्हणून. ओके, म्हणजे ती गेलेलीच असणार आहे तत्पूर्वी. म्हणजेच काय आहे पहा, ही सावध करत नाही मिसाईल. ओके, हायपरसॉनिक मिसाईलचं ही एकदम बेस्ट वैशिष्ट्य आहे की ती आवाज करत नाही, पहिल्यांदा जाऊन फुटते मग त्याच्यानंतर आवाज येतो त्यांना. ओके, मग यासाठी ही अगदीच मिसाईल जी भारताने बनवलेलं आहे व ती ऐतिहासिक क्षण आहे. आणि त्यासोबतच पहा, ही जी मिसाईल आहे ती बनवण्यासाठी रशिया आणि चीन हे त्यामध्ये निपुण आहेत. ओके, आता त्या क्षेत्रामध्ये आता आपण पण गेलेलो आहोत. पहा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, इस्रायल हे देश देखील हायपरसॉनिक मिसाईल बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना यश आलं नाही. भारताला त्याचा यश आलेलं आहे. ही अतिशय चांगली न्यूज आहे आपल्यासाठी. ओके, यासोबतच पहा, जे हायपरसॉनिक मिसाईल आहे ना त्याचं लक्ष आपल्याला तिथं बदलता येतं. म्हणजे पहा, आता ये पॉईंटवरतून मी मिसाईल डागतो आहे बी पॉईंटवरती, पण बी पॉईंटचं त्यांनी मार्ग बदलला व बी पॉईंट आता खाली 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 आला. ओके, तुम्ही गाझी अटॅक मूवी पाहिली असाल, पहा त्यामध्ये पण असंच आहे, ते अप अँड डाऊन वगैरे करतात. अगदी त्याच धर्तीवर पहा, पहिल्यांदा आपण काय केलं होतं, बी पॉईंटवरती आपण हायपरसॉनिक मिसाईल टाकलेलं होतं, पण बी पॉईंटच स्वतःचा हलवतोय. मग आपण काय करू शकतो पहा, त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. ओके, हायपरसॉनिक मिसाईलचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपण त्याची डागल्यानंतर ही
आपण त्याची डायरेक्शन चेंज करू शकतो. यासाठीच आपल्याला हायपरसॉनिक मिसाईलची गरज होती व ती आपण आता पूर्ण केलेली आहे. ओके, ही एक चांगली न्यूज आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की त्याचं डायरेक्शन चेंज केलं जाऊ शकतं का, तर बिलकुल त्याचं डायरेक्शन चेंज केलं जाऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचं इंटरव्ह्यू, त्यासोबतच अगदीच एकनाथ शिंदे यांचं पण इंटरव्ह्यू आहे, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. तर हे झालं लोकसत्ताचं. ओके, सॉरी, थांबायचं नाही आहे, लोकसत्ता तिथं संपला. त्याच्यानंतर पहा, व्हाय CO2 हॅज कॉन्ट्रीब्युटेड द मोस्ट टू ग्लोबल वॉर्मिंग. ओके, पहा, भारताने यावर्षी एक रिपोर्ट आलेली आहे, त्यानुसार भारताने यावर्षी 4.6% जास्त CO2 एमिशन केलेलं आहे व ते होणारच आहे. पहा, कारण मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे तुम्हाला, आपण काय करतो, आज घडीला इलेक्ट्रिक व्हेकल जर घेतलं की ग्रीन पार्टी जर आपल्या गाडीवरती लागली तर आपल्याला खूप भारी वाटतं की बाबा मी एन्व्हायरमेंटमध्ये काय करत आहे, कॉन्ट्रीब्युशन करत आहे एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी. पण आज घडीला आपला देश इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन किंवा इलेक्ट्रिसिटी कुठून तयार होते, तर आपल्याकडे दगडी कोळसा येतो. तो कुठून येतो? ऑस्ट्रेलियामधून. ऑस्ट्रेलियामध्ये कोणाची खाण आहे? अदानी यांची खाण आहे. अदानीच्या खाणीमधून आपल्याला कोळसा तिथं विकत घ्यावा लागतो. ओके, कोळसा इम्पोर्ट केला जातो व त्याच्यापासून तुम्हाला वीज निर्मिती केली जाते. ह्या कारणांमुळे काय होतं पहा, बेसिकली एकतर आपली परकीय गंगाजळ कमी होते. का कमी होत आहे? कारण आपण ऑस्ट्रेलियाला काय देत आहोत? पैसे देत आहोत. ओके, अदानी यांची अदानी यांची जी खदान आहे ती कुठं आहे? ऑस्ट्रेलियामध्ये आहे, बरोबर. मग ऑस्ट्रेलिया परकीय गंगाजळचा वापर करेल नक्कीच. मग यानुसार आपली जी परकीय गंगाजळ तिथं कमी होत आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर दुसरं, ऑस्ट्रेलिया स्वतः कोळशाचं कन्झम्पशन करत नाही. पहा, हे एक मोस्ट ब्युटिफुल थिंग आहे त्यांच्यासाठी की पहा, ते कोळसा आपल्याला विकतात पण ते स्वतः ऑस्ट्रेलिया कन्झम्पशन करत नाही कोळशाचं, पण आपल्याला मात्र ते नक्कीच विकतात. या कारणानिमित्त पहा, आपलं एन्व्हायरमेंटचं जे डिग्रेडेशन आहे ते पण तिथं होत असतं. एकतर परकीय गंगाजळ कमी, त्यासोबतच अगदीच एन्व्हायरमेंटचं पण तिथं डिग्रेडेशन होत आहे. ओके, मग भारतात आल्यानंतर जो कोळसा आहे तो अगदीच त्याला इनफिल्टर्ड वगैरे असतं, मग त्याचं फिल्टरेशन वगैरे त्याचे चार्जेस पण तिथं जास्त जातात. म्हणजे काय, हाय कॉस्टली तिथं वीज निर्मिती पडते आपल्याला. मग ओके, ही हाय कॉस्टली वीज निर्मिती आपण करतो व ती घरोघरी वितरित वगैरे केली जाते. म्हणजे बेसिकली आपण काय करत आहोत, मग एन्व्हायरमेंटचा बचाव करत आहोत का हनन करत आहोत? तर अगदीच पहा, हनन करत आहात तुम्ही. कारण डायरेक्टली तुमची परकीय गंगाजळवर पण इफेक्ट पडत आहे व आपण काय वीज निर्मितीसाठी दगडी कोळशाचा तिथं वापर करत आहोत. याच कारणानिमित्त 4.5% आपलं जे एमिशन आहे, कार्बन एमिशन, ते वाढलेला आहे. ओके, व अशाच पद्धतीने या स्पीडने जर तुम्ही पुढे गेलात तर अगदीच पुढच्या 6 वर्षांमध्येच काय आपलं 1.5 डिग्री सेल्सिअसचे जे लक्ष्य होतं ते आपण क्रॅक करू. ओके, लक्ष्य होतं असं हे निगेटिव्ह न्यूज आहे. पहा, मी थोडंसं कटाक्ष या पद्धतीने म्हटलं, पण ते दुर्दैव आहे. जर 1.5 डिग्री सेल्सिअस जर तापमान वाढलं ना तर अगदीच जे ग्लेशियर आहेत ती वितळतील व ग्लेशियर वितळल्यानंतर अगदीच जे अंदमान निकोबार बेटे किंवा लक्षद्वीप बेटे वगैरे आहेत ना, छोटे छोटे पॅसिफिक ओशियनमधील जे छोटे छोटे बेटे आहेत पहा, ती वितळायला ते डुबून जातील. ओके, म्हणजे जनजीवन तिथं काय विस्कळीत होईल. हे खूप मोठे भयावह तिथं हे आहेत पहा. त्यामुळेच पहा, आपल्याला क्लायमेट चेंजला रोखणं खूप गरजेचं आहे. ओके, त्यामुळे याच्यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी म्हटलेलं आहे की जे क्लायमेट चेंज आहे ते फक्त भारताची प्रॉब्लेम नाही, तर संपूर्ण जगाची प्रॉब्लेम आहे ती आता. ओके, आता कॅनडामध्ये काय होईल पहा, ज्यावेळेस ग्लेशियर वगैरे वितळेल ना तर अगदीच तिथे पण त्यांच्या पाण्याची पातळी वगैरे वर येईल, बरोबर आहे. त्यानंतर सनरेज वगैरे जर पडले तर पहा, त्यांनी आजपर्यंत थंडीमध्ये राहिलेली आहेत. ओके, थंडीमध्ये राहिल्यानंतर अचानकच त्यांना उष्णता जर आली तर अगदीच पहा ते पूर्ण लाल होतील. ओके, जसं आपल्याकडे पहा आता थंडी पडल्यानंतर आपल्याला स्वेटर वगैरे परिधान करावं लागतं, अगदी तशाच पद्धतीने त्यांना पण तिथे काय उष्णता वाढली की परत काय करावं लागेल, AC लावावं लागेल. अन्यथा म्हणजे त्यांना ते जमणार नाही. थंडी त्यांना गरमी त्यांना उष्णता वगैरे सहन होणार नाही. मग हे तर कारण आहेत, पण त्यांना समजत आहे का? बिलकुल समजत नाही आहे. त्यामुळेच पहा, आजच्या लोकसत्तामध्ये न्यूज पण आलेली आहे ती की भारत नाराज आहे. पहा, ओके, आपण गेलो होतो. आता अगदीच आपले पर्यावरण मंत्री तिथं गेले नसले तरी आपण एक डेलिगेशन तिथं पाठवलेलं होतं व अगदी त्यांनी तशा पद्धतीने काम देखील तिथं केलेलं आहे. पण जे विकसित राष्ट्र आहेत ना ते मात्र तिथं गेलेले नव्हते. एकच मिनिट, हे संपूर्ण सत्ताकारणाच्या बातम्या आहेत, त्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाच्या बातम्या आहेत ना त्या सुटून जातात. अगदी पहा, तशाच पद्धतीने इथं देण्यात आलेलं आहे विकसित देशांवर भारताची नाराजी. का नाराजी आहे? तर COP29 मध्ये ते आलेच नाहीत. पहा, त्यांनी सहभागच घेतले नाही. आता काय सहभाग घेतले नाहीत? तर 2025 पर्यंत त्यांना पैसे द्यायचे होते. जे गरीब राष्ट्र आहेत ना त्यांना पैसे द्यायचे होते, पण ते पैशापासून दूर पळत आहेत. जशा पद्धतीने तुम्ही एखाद्या मित्राला उधारी देता, ओके, उधारी दिल्यानंतर तो मित्र तुमच्याकडे वापस येतच नाही किंवा कॉल किंवा मेसेज करतच नाही. अगदी तशा पद्धतीने झालेला आहे. पहा, तो आपल्यापासून दूर दूर जात आहे. पण
आता गरीब राष्ट्र किंवा जे विकसनशील देश आहेत ना, त्यांनीच मग ह्याबद्दल चर्चा वगैरे करायची का कॉपबद्दल किंवा क्लायमेट चेंजबद्दल. आता अगदी तसंच झालेलं आहे ना, भारताला पण तिथं विकसित राष्ट्र व्हायचं आहे. पण आता रिपोर्ट काय म्हणत आहे की तुम्ही 4.5% काय केलेलं आहे, कार्बन इमिशन एक्स्ट्रा केलेलं आहेत. पण आता आम्हाला ती गरज आहे ना, विकसित आम्हाला पण राष्ट्र व्हायचं आहे, त्यामुळे आम्ही तिथं जस्टिफिकेशन देऊ शकतो. पण जे विकसित राष्ट्र आहेत त्यांनी जे कार्बन आजपर्यंत केलेलं आहे मिशन, त्याबद्दल कोण बोलणार आहे. मग तीच तर खऱ्या अर्थाने इथं प्रॉब्लेम आहे. मग अगदीच अमेरिका त्यासोबतच जे कॅनडा वगैरे या राष्ट्रांनी थोडंसं पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. पण त्यांनी पुढाकार घेत असलेलं आपल्या इथं बेसिकली दिसत नाहीत. ओके, त्याच्यानंतर परीक्षेला UPSCला प्रश्न काय येऊ शकतो ते खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, आपल्याकडे एकच मिनिट, याला थोडंसं क्लीन करेन मी. तर पहा, ही आपली धरती माता. ओके, ही आपली पृथ्वी आहे, गोल गोल अशा पद्धतीने लक्षात घ्या तुम्ही. फक्त एकच मिनिट, परत एकदा कंटेंट. तर ही पहा आपली गोल पृथ्वी आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आहे सूरजदादा. ओके, सूरजदादा काय करतात पहा, पृथ्वीवरती रेज पाडतात. ओके, व हे रेज कशा पद्धतीने असतात पहा, हे शॉर्ट वेव्हलेंथ असतात. हे अशा पद्धतीने शॉर्ट असतात. ओके, प्लीज लक्षात घ्या, हे शॉर्ट वेव्हलेंथ असतात. ओके, मग पृथ्वीवरती सूर्याची किरणे आल्यानंतर पृथ्वीचं तापमान तिथं काय व्हायला लागतं, वाढायला लागतं. बरोबर. मग वाढल्यानंतर काही रेज असतात जे शॉर्ट वेव्हलेंथ असतात ना, ते ओझोनला टकरावून पण वापस पण जातात काही वेव्हलेंथ. ओके, मग पहा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ही रेज पडतात ना, त्यावेळेस पृथ्वी काय व्हायला लागते, गरम व्हायला लागते. मग गरम होते. गरम झाल्यानंतर आपल्या पृथ्वीवरती ऑलरेडी काय आहे, CO2 आहे. त्याच्यानंतर वॉटर व्हेपर आहे. त्याच्यानंतर मिथेन आहे. ओके, हे जे ग्रीन गॅसेस आहेत, ग्रीन हाऊस गॅसेस GHG ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, CO2, मिथेन, वॉटर व्हेपर, हे काय करतात पहा, हे जे शॉर्ट वेव्ह लेंथ आहेत. ओके, हे शॉर्ट वेव्हला आल्यानंतर आपली जमीन तापते. जमीन तापल्यानंतर पहा, रात्री आता सूरजदादा ज्यावेळेस इकडे होऊन मावळतो त्यावेळेस काय होतं पहा, ही जी शॉर्ट वेव्ह लेंथ आली होती ना, ती आता नाहीशी होतात. नाहीशी झाल्यानंतर परत ॲक्टिवेशन काय होतं, लॉंग व्हेवचं ॲक्टिवेशन तिथं होतं. म्हणजे पहिल्यांदा येताना ते शॉर्ट वेव्ह लेंथमध्ये आले होते. पण आता पहा, पृथ्वीचा पृष्ठभाग तापलेला आहे. आता रात्र झाल्यानंतर ही जे पृथ्वीचा पृष्ठभाग आहे ना, तो थंड होण्याच्या कगारवर असतो. मग थंड होत असताना ना, ही लॉंग व्हेव होतात पहा. ही शॉर्ट वेव्ह आलेली ना, ही लॉंग व्हेव व्हायला लागतात. मग लॉंग व्हेव झाली की लगेच काय होतं पहा, ही ग्रीन हाऊस गॅसेस ॲक्टिव्ह होतात. व हे ग्रीन हाऊस गॅसेस ॲक्टिव्ह झाल्यानंतर जे CO2 आहे, मिथेन आहे, वॉटर व्हेपर वगैरे आहेत ना, हे काय करतात, हे लॉंग व्हेव्ज काय करतात, आपल्याकडे ठेवून घेतात. ओके, म्हणजे त्यांना पृथ्वीच्या बाहेर जाऊ देत नाहीत बेसिकली. ओके, आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल की ग्रीन हाऊस गॅसेस हे काय आहे नेमकं, किंवा ग्लोबल वॉर्मिंग काय आहे. तर हेच आहे पहा, पहिल्यांदा येताना सूर्याची किरणे शॉर्ट वेव्हलेंथमध्ये येतात व ती आल्यानंतर अगदीच पृथ्वीचं आपलं तापमान वाढतं किंवा पृथ्वीचं पृष्ठभाग तिथं तापतं. तापल्यानंतर जेव्हा रात्र होते, रात्र झाल्यानंतर आपलं पृथ्वीचं पृष्ठभाग जे आहे ते थंड व्हायला लागतं. थंड होत असताना जे वेव्हलेंथ आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आले होते ते शॉर्ट वेव्हचे लॉंग वेव्हमध्ये कन्वर्ट होतात. मग कन्वर्ट झाल्यानंतर जे लॉंग वेव्हज आहेत त्यांना जे CO2 आहे, C4 आहे, त्यानंतर जे वॉटर व्हेपर आहेत, हे त्यांना तिथे पृथ्वीचं पृष्ठभाग सोडून जाऊ देत नाहीत. यालाच काय म्हणतात, ग्रीन हाऊस गॅसेस. व ह्या एकंदरीत कन्सेप्टला म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग. मग अशा पद्धतीनेच पहा काय होत आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे व त्याचा परिणाम क्लायमेट चेंजवरती होत आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. परीक्षेला हा प्रश्न नक्की होतो की ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये वॉटर वेपर काम करतं का. तर पहा, वॉटर वेपर पण काय आहे, तुमचं ग्रीन हाऊस गॅस आहे. ओके, प्लीज हा पॉईंट लक्षात घ्या. जे आपलं बाष्पीभवन म्हणता ना तुम्ही, ते बाष्पीभवन पण काय आहे, तर अगदीच पहा ग्रीन हाऊस गॅस आहे व ग्लोबल वॉर्मिंगमध्ये त्याचा पण हात आहे. पण एकदा बनलेलं जे वॉटर वेपर आहे ना, ते 10 दिवसासाठीच फक्त ॲक्टिव्ह असतं. कार्बन सारखं नसतं की ते चिरकाल वगैरे टिकणारं. पण आपल्याकडे वॉटर वेपर जे आहे ते 10 दिवसांचं त्याचं मर्यादा असते. ओके, कार्बनचं कसं असतं पहा, त्याला जर दुसरं बॉन्ड वगैरे भेटला तर त्याच्यासोबत ते काय होतं, तुटतं व तिथं बॉन्डिंग वगैरे होते. आता ते थोडंसं केमिस्ट्रीचा भाग आहे, मी त्यामध्ये जाऊ शकत नाही, पण तुम्हाला फक्त सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला, सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला असाल. म्हणजे न्यूझीलंडमधील हे MP आहेत, 22 वर्षाच्या MP आहेत, यांनी एक नृत्य केलं, हाका नृत्य केलं. आता UPSC यावरून प्रश्न विचारू शकते, आर्ट अँड कल्चरचा हा प्रश्न बनू शकतो. हाका नृत्य कोणत्या देशाचा आहे, अगदीच न्यूझीलंड. त्याच्यानंतर येथील आदिवासी जमात आहे किंवा अनुसूचित जमाती तिथं पण म्हणू शकता तुम्ही, माओरी, MAORI, माओरी या आदिवासी जनजातीय समूहामधून ह्या येतात व त्यांनी हे नृत्य केलेलं आहे, हाका नृत्य. ओके, माओरी
आता यांनी त्या बिलला विरोध का केला बघा बेसिकली, तर अगदीच माओरी आणि ब्रिटिशर्स यांच्यामध्ये एक ट्रीटी करण्यासंदर्भात हे काय म्हणतो एक बिल आलेलं होतं, त्याला त्यांनी बेसिकली विरोध केलेला आहे. 185 वर्ष हे जुनं कानून आहे, त्याला त्यांनी बेसिकली विरोध करण्यासाठी त्यांनी ते बिल पण फाडलेलं आहे व हाका नृत्य त्यांनी केलेलं आहे. ओके, हाका नृत्य कशा संदर्भात आहे तर पहा, डीप कल्चर सिग्निफिकन्स ऑफ माओरी आयडेंटिटी ट्रॅडिशनली परफॉर्म्ड बाय वॉरियर्स ऑन द बॅटलफील्ड. म्हणजे बॅटलफील्डवरती अगदीच स्वतःला एकदम जोशमध्ये वगैरे येण्यासाठी किंवा म्हणजे आपण किती जोशिले आहोत हे वगैरे सिद्ध करण्यासाठी ते हाका नृत्य केलं जातं. अगदी तेच नृत्य त्यांनी पार्लमेंटमध्ये त्या दिवशी परफॉर्म केलेला होता व त्याचा सोशल मीडियावरती ते म्हणजे व्हायरल पण झालेला आहे. ओके, तर प्लीज लक्षात घ्या, हाका नृत्य आपल्या भारताचं नाही आहे तर न्यूझीलंडचं आहे व त्यांनी माओरी या जमातीशी ते निगडीत आहे. याच्या पलीकडे जाऊन जास्त काही डिटेलमध्ये विचारण्यात येणार नाही, पण लक्षात असू द्या की माओरी आणि ब्रिटिशांचे संबंध या संदर्भात ते बिल आणण्यात आलेलं होतं, मग त्याला या एमपींनी विरोध केलेला आहे. फक्त हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. डन. त्याच्यानंतर पाकिस्तान बांगलादेश गरजेचं नाही आहे, स्किप करू शकता. बाकी आता पहा पुन्हा डायरेक्टली हेच आहेत, अन्य बातम्या राजकीयच आहेत, त्यामुळे आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.